मुस्लिम धर्माचा एक विशेष व महत्त्वाचा असलेला बकरी ईद सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यातही बकरी ईदचा उत्साह पाहावयास मिळत आहे. आज सकाळी बकरी ईद सणानिमित्ताने कोपरगाव शहरातील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव जमले होते. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून देशाच्या सुख शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. ईदच्या नमाजानंतर उपस्थित समाज बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, हिंदू समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी DYSP शिरीष बमणे, पोलीस निरीक्षक भगवान मथुर व पालिका प्रशासनाच्या वतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. आज कुर्बानीचा दिवस आहे आणि पवित्र दिवस सर्व साजरा करतात, मानतात. आणि मला जेवढं माहिती आहे तर कुर्बानी याचा अर्थ त्यागाचे प्रतीक आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन करेल की वाईट गोष्टींचा, वाईट प्रवृत्तींचा, वाईट विचारांचा सगळ्यांनी त्याग करावा. चांगल्या गोष्टींचा, चांगल्या विचारांचा सर्वांनी स्वीकार करावा. आपलं जीवन सुखकर करावं. त्याचप्रमाणे ज्या काही दुःख दर्द असतील ते सगळ्यांच्या जीवनातून त्याचा नाश व्हावा आणि सगळ्या संपूर्ण शहरवासियांना सुख मिळावं, आनंद मिळावा यासाठी सर्वांनी दुआ करावी असे मी आवाहन करेन. निमित्त सर्वांना पुनश्च शुभेच्छा. मी 1-2 मिनिटात सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो किंवा सूचना देतो. ईद साजरी करा, आनंद घ्यायचा आहे, पवित्र कुर्बानी पण द्यायची आहे. येताना दुसऱ्या लोकांच्या किंवा इतर कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. आपल्या उत्सवामुळे दुसऱ्याचा आनंद बिघडणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, कुणाला हरकत राहणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. काही सूचना मीटिंग मध्ये सरांना म्हणा किंवा बाकी सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत. माझी अपेक्षा आहे की सर्व आपल्या पवित्र धर्माच्या सूचनांचे पालन करतील आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहील यासाठी प्रयत्न करतील. पुन्हा एकदा सर्वांना ईद निमित्त शुभेच्छा.